नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण बरेच ब्राह्मणांच्या संदर्भात व्हिडिओ बनवू आणि इथून पुढेही बनवू. अनेक विषय आहेत वगैरे, पण आजचा विषय जो आहे तो एक फार महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे की आरक्षणामुळे जे आपलं नुकसान झालेलं आहे ते आपल्याला आपण स्वतःलाच भरून काढावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, काय काय नाही, याच्यामध्ये आणि ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये आणखीन पण अनेक आपल्या समस्या आहेत. या आरक्षणामुळे तर म्हणजे शिक्षण हे सगळ्यात बेसिक आपला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे आपल्याला शिक्षणामध्ये. आणि तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्याला फटका बसलेला आहे. पण असो, सरकारी नोकऱ्यांपेक्षासुद्धा आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्यांमध्ये अजूनही खूप स्कोप आहे आणि आपण तिथे चांगलं करतो आहे, खूप चांगलं करतो आहे. आणि तिथेच चांगलं करण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे याच्यावरचा आज हा व्हिडिओ आहे. आणि हे आपणच करायला पाहिजे. सरकार आपल्यासाठी काहीही करणार नाही. अगदी ब्राह्मण मुख्यमंत्री पंतप्रधान झाला तरी तो काही करू शकणार नाही. कारण रचनाच आपली अशी आहे की याच्यामुळे त्याला एक लिमिटेशन आहे प्रत्येक गोष्टीत काही आपल्याला करायला. आणि आपण एक सॉफ्ट टार्गेट असल्या कारणामुळे कोणीही उठतं आणि आपल्यावर दगड मारतं आहे. आणि एक संस्कारित समाज असल्या कारणामुळे याला आपण त्यांच्यासारखं प्रत्युत्तर देऊ शकत नाही किंवा देत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. देऊही शकत नाही आणि देतही नाही. म्हणजे द्यायची वेळ आली तर देता येणार नाही अशातला भाग नाही, 100% देता येईल. आणि ते आपण मागे इतिहासात केलेलं पण आहे. असो, आजचा विषय म्हणजे की आज आरक्षणामुळे आपलं जे काही नुकसान झालेलं आहे ते कशा पद्धतीने भरून काढता येईल. म्हणजे बेसिक आपला जो आहे की ते शिक्षण हे आपलं, मी मागे पण म्हटलेलं आहे की शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. शिक्षण हे घेतलंच पाहिजे आपल्याला. आणि मग शिक्षण कसं घेता येईल, कारण आरक्षणामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचं हे आहे, बऱ्याच गोष्टींचं वावडं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला अडचणीत आणतात. कारण आपण 50% कॉम्पिटिशनमध्ये उभेच राहू शकत नाही. 50% कॉम्पिटिशनमध्ये आपण उभेच राहू शकत नाही. आणि आता तर 60% कॉम्पिटिशन झाले, कारण EWS पण आलं आहे. आपल्याला जे उरलेले 40%मध्येच आपल्याला काय असेल ते शिक्षण घ्यावं लागतं. मग याला आपल्याला काही दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? त्या दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत, काय आहेत, याच्यावर आपल्याला मंथन करायला पाहिजे. आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी पुढे होऊन काहीतरी करायला पाहिजे. आता मी 2009पासनं ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी मी मदत करत असतो. आर्थिकदृष्ट्या शिक्षणासाठी म्हणजे कॉलेजची फी भरण्यासाठी वगैरे अशी मी मदत करत असतो. माझ्यासारखे आणखीन पण काही लोक आहेत की जे काय म्हणतात त्याला, ही मदत करत असतात. जसे ठाण्याचे रवींद्र कर्वे आहेत, ते एक मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करत असतात. पण ते सगळ्यांनाच करतात. माझं लिमिट थोडंसं मी इतर समाजातल्या मुलांनाही केलेली आहे, नाही असं नाही, पण माझ्याकडे प्रामुख्याने ही लोकं येतात. तर माझं एक असं म्हणणं आहे की आज बरीच लोकं शिक्षणासाठी पैसे द्यायला, आपल्याला उसने पैसे कोणी देणार नाही किंवा उसने धंदा करायला कोणी आपल्याला, जसं मारवाडी गुजरात्यांसारखं आपला माणूस मदत करत नाही. ती मानसिकता आपल्याला बदलली पाहिजे. पण आज त्याच्यावर न बोलता आपण शिक्षणाच्या संदर्भात बोलू. शिक्षणासाठी बरेच ब्राह्मण लोक पुढे येतात, आणखीन ते शिक्षणासाठी मदत करतात, आर्थिकदृष्ट्या मदत करतात. मी जी काय करतो मदत, ती अशीच लोकांकडनं गोळा करून मदत करतो. म्हणजे मी कुठलेही पैसे माझ्या नावावर घेत नाही. मी ते डायरेक्ट त्या मुलांच्या कॉलेजच्या नावाने पैसे पाठवायला सांगतो त्यांना, आणि त्याचा UTR नंबर फक्त त्यांना पाठवतो. तर माझी सगळ्या ब्राह्मण समाजातल्या लोकांना विनंती आहे की जे शिक्षणासाठी लोकांना मदत करू शकतात त्यांनी अवश्य मदत करावी. आणखीन ज्याला मदत करायची इच्छा आहे त्यांनी मला ह्याच्यावर व्हॉट्सअपवर नाही, ह्याच्यावर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी त्यांची मेल ID पाठवावी. मी त्यांना कॉन्टॅक्ट करेल
आणखीन कुठल्या मुलांना कशी किती आणि ते किती मदत करणार ते मला मेलवर त्यांनी पाठवलं तरी चालू शकतं. मेल आय डीसुद्धा मी इथे देतो. तर ह्याच्यावर त्यांनी मला पाठवावं. मी त्यांना मला जशी मदत लागेल तशी मी ज्या मुलांना मदत लागेल, ज्या मुलीला मदत लागेल त्यांना आपण डायरेक्ट पाठवायची सोय करू. आणखीन तुम्हाला त्याचा UTR नंबर तुम्ही पाठवल्यावर ते रिसिप्ट पण तुम्हाला पाठवण्याची सोय करू. हा झाला एक भाग. हा जो प्रामाणिकपणे आपण नियमित करत असतो तसं. दुसरं मला तुम्हाला हे म्हणजे कोणी मला पैसे पाठवायचे नाहीत. माझ्या अकाउंटला पैसे म्हणजे माझ्या अकाउंट नंबर पण मी देणार नाही वगैरे. पण ज्याला द्यायचं आहे त्यांनी मला ते पाठवावं. मी त्याला कुठल्या मुलाला पाठवलेलं आहेत आणि ते सगळी डिटेल्स मी त्यांना पाठवेल. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आज आपण शासनाकडे काय मागू शकतो आणि ते शासनाकडे आपण हक्काने मागू शकतो आणि तो आपला हक्क आहे की जसं त्यांनी सारथी म्हणून जे मराठा समाजासाठी केलेलं आहे तसं त्यांनी आपल्यासाठी पण करावं. आपल्या मुलांना शिक्षणासाठी आणि गव्हर्मेंटने आर्थिक मदत करावी. त्यांनी एज्युकेशन लोन वगैरे हे ते होत नाहीत. गरजू लोकांना कुठलंही एज्युकेशन लोन मिळत नाही काय. आणि त्यामुळे आणि बऱ्याच लोकांकडे त्याच्यासाठी ठेवायला तारण नसतं, हे नसतं. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे गरजू लोकांना मेरिट असूनसुद्धा शिक्षणाला जाता येत नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग हा आहे की त्यांनी आपल्याला मुंबई, पुणा, संभाजीनगर, नागपूर, लातूर ह्या ज्या काही नाशिक ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला किमान 1,000 मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह अगदी अल्प दरात त्यांनी आपल्याला करून द्यावं. आणि तिथे आपली मुलं राहून शिकतील. आणखीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षण झाल्यानंतर ते तिथून जातील. तर आणि दुसरी गोष्ट मला शासनाने आपल्याला कर्ज द्यावं, परतफेडीचं कर्ज द्यावं. हे मी कायम सांगतो आणि याच्यासाठी मला तुमची लोकांची मदत पाहिजे की शासनाने आपल्याला मदत करावी की शासनाने आपल्याला 3% वार्षिक यांनी आपल्याला मेरिटला कर्ज द्यावं शिक्षणासाठी. आणि ते शिक्षण झाल्यानंतर 1 वर्षांनी त्याचा 7 ते 10 वर्षाचा पेबॅक पिरियड ठेवावा. मी तुम्हाला सांगतो आपले सगळे समस्या संपून जातील. गव्हर्मेंटच्या नोकरीमध्ये जे काय आपण ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण त्याचा अट्टास न धरता आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे नोकऱ्या करू शकतो. आणि आपल्याला फक्त काय शिक्षण जे महत्त्वाचं आहे ते शिक्षण आपण घेऊ. आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी काय करायचं तो मागे व्हिडिओ झालेला आहे आपला. पण याच्यामध्ये आणखीन पण आपण पुढचे व्हिडिओ करणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला काय करायला पाहिजे. पण आपल्याला काही आंदोलन किंवा काय करायचं असेल तर जसं दीपक रणनवरेंनी एक छान आंदोलन केलं. आणखीन ते परशुराम आर्थिक विकास महामंडळ आपल्यासाठी सुरू करून घेतलं. पण परशुराम आर्थिक विकास महामंडळामध्ये पण आपल्याला शिक्षणासाठी जे पैसे मिळतात ते लिमिटेड आहेत. म्हणजे आपल्याला एखाद्या माणसाला मेडिकलला शिकायला जायचं असेल तर त्याला साधारणतः 15 ते 20 लाख रुपये समजा प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली तर त्याला 15 ते 20 लाख रुपये वर्षाला खर्च आहे. 5 वर्षाला त्याला 85 लाख ते 1 कोटी रुपयाचा खर्च आहे त्याला. मेरिट असूनसुद्धा तो बिचारा तिथे जाऊ शकत नाही कारण 1 कोटी त्याच्या वडिलांकडे नाही आहेत. 1 कोटी त्याच्या वडिलांकडे नाही आहेत. त्याच्यामुळे आणि ते उभे पण करू शकत नाही आहेत. डेंटललासुद्धा तीच परिस्थिती आहे. तर इंजिनिअरिंगला वगैरे चांगल्या मोठ्या यालासुद्धा बऱ्यापैकी तीच परिस्थिती आहे. MBAलासुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि ही जी मेन शिक्षणं आहेत की जिच्यामध्ये आपण फ्लेअरअप होतो, ज्याच्यामध्ये आपण पुढे येतो, तिथेच आपल्याला डावललं जातं आहे. आणि मला आरक्षणाला मी विरोध करत नाही कारण त्या विरोध करून त्याचा काही फायदा होणार नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे आणि हीच पद्धत आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे, मी आता काही मोठ्या लोकांशी बोलतो आहे की एक ऑर्गनायझेशन करून त्या ऑर्गनायझेशनच्या मार्फत आपण लोकांकडनं पैसे गोळा करून त्या ऑर्गनायझेशनमार्फत आपल्या मुलांना आपण शिक्षणासाठी हे 3% कर्ज देता आलं पाहिजे. पण तोपर्यंत आपण शासनाकडे मागायला काहीच हरकत नाही आहे आणि शासन हे करू शकतं. आपल्याला कर्जमाफीचं कर्ज नको आहे. आपल्याला परतफेडीचं कर्ज पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.